Zee 24 तास एक पाऊल पुढे. भाऊ, तुमच्या संपूर्ण आयुष्यावर श्रमसंस्कृतीचा एक प्रचंड मोठा पगडा मला दिसतो. श्रमसंस्कृती तुम्ही मानता, परंतु आजच्या काळामध्ये एक प्रकारे श्रमांना फारसं महत्व दिलं जात नाही, किंबहुना श्रम करणाऱ्याला त्याचा मोबदलाही मिळताना आपल्याला दिसत नाही. हे श्रमसंस्कृतीचं महत्व तुमच्या आयुष्यात कुठून आलं? त्याचं आजचं स्थान काय असं वाटतं आपल्याला? माझ्या स्वतःच्या आयुष्यात ज्यावेळेला मी 25 वर्षानंतर व्यावसायिक आयुष्यात प्रवेश केला, त्यावेळेपासून आजपर्यंत मी जी काही वास्तू उभी केली असेल, जो काही व्यवसाय उभा केला असेल, तो स्वतःच्या हाताने आधी करून नंतरच तो दुसऱ्यांना दिला. म्हणजे हे जे आपलं गांधी तीर्थ आहे, या गांधी तीर्थाला 16 महिन्यामध्ये उभं करत असताना मी इथे किमान 10 तास बसून होतो. स्वतः बसून होतो. आपण कोणतीही घ्या अनुभूती असताना केवळ 9 महिने जरी तिथे बसलो तरी ती एक अशी कृती निर्माण झाली. प्रत्येक गोष्ट, माझा पीव्हीसी पाईपाचा कारखाना होता, मी स्वतःच्या हाताने पाईप काढला. ड्रिप इरिगेशनचं मी तुम्हाला सांगितलं की मी एका एक्झिबिशनमध्ये गेलो होतो अमेरिकेला, तिथे पाहिलं आणि ते अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आहे आपल्या देशासाठी म्हणून तिथे आणायचा त्याला प्रयत्न करून आपण ते आणले. स्वतः परिश्रम केल्याशिवाय जर पैसा मिळणार असेल तर तो पैसा आपल्या घरादारात, आपल्या जीवनात शांततेच्या ऐवजी अशांतता निर्माण करून शेवटी तुम्हाला विनाशाकडे तुमच्या डोळ्यात देखत नेईल. तो पैसा असतो, ती लक्ष्मी नसते. नाही. आणि दुसरं म्हणजे की जर आपण एवढ्या आरामाने तो पैसा मिळाला मग त्याची किंमतही राहत नाही, आपल्याला स्वतःला राहत नाही, आणि आपली जी पुढची येणारी पिढी असेल त्याला तर मुळीच राहत नाही, कारण त्यांनी ते काही केलेलंच नाही. आज आपण जर बघितलं तर इथलं प्रत्येक झाड माझ्याशी बोलत आहे. इथे हे जे गांधीजींचा पुतळा आहे तो इथेच का ठेवावा, याच्यावर आमच्या आर्किटेक्टशी, आमचे जे काही डिझायनर आहेत त्यांच्याशी सगळ्यांची प्रदीर्घ चर्चा झालेल्या, वाद झालेले. कधी कधी माझं म्हणून त्यांनी ऐकलेलं आहे आणि कधी कधी त्याचं म्हणून मी ऐकलेलं आहे. परंतु एक दगड सुद्धा, गाईचं तोंड असायला पाहिजे ते कसं असायला पाहिजे, वरचं पाणी, म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्येक डिटेलमध्ये, प्रत्येक अशा याच्यामध्ये खोल जाऊन ही सगळी कामं झालेली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परिश्रम हा केवळ माझ्या जीवनाचा नाही, आपल्या संस्कृतीचाच पाया आहे. आपण ते विसरत चाललो आहे. त्याचं कारण आपली संस्कृती इंग्रजांनी पुसून टाकली 300 वर्षामध्ये, आणि 1000 वर्षाच्या गुलामीतून आपण बाहेर पडलो आहे. त्याच्यामुळे 1000 वर्षापूर्वी आपण कोण होतो याची ओळख तुम्हाला कशी होणार, आणि तो इतिहास तुम्हाला शिकवणार कोण? इतिहास कोण लिहितो? जो जिंकतो तो इतिहास लिहितो. मग या इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तोच तुमच्या समोर आहे. आता तुमच्याकडे असे संशोधक आहे का की संबंध जीवन, जसे आपले पुरंदरे साहेब आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, त्यांनी संबंध जीवन एकाच गोष्टीसाठी वाहून घेतलंय, आणि ती गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज. असे किती लोक आपल्याकडे आहेत? आपल्या देशाच्या याच्यावर लहान लहान गोष्टीवर आयुष्यभर फक्त संशोधन करून एक पुस्तक लिहिणारा माणूस पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये तुम्हाला भेटतो, आपल्याकडे नाही भेटत. कारण असं काही करण्याची गरज आहे असं आपल्याला कोणी सांगितलंच नाही. म्हणजे 300 वर्षातही सांगितलं नाही, 1000 वर्षात तर आपण अस्थिर राहिलो, त्याच्यामुळे ते आपल्या लक्षातच आलं नाही. पण याच्या पुढे मला असं वाटतं की जेवढा असा हा पैसा विनायास मिळत राहील तेवढा त्याचा ऱ्हास फार झपाट्याने होईल. आणि हे ज्या वेळा समाजाच्या लक्षात येईल, जे कमावणार आहेत त्यांच्या लक्षात येईल, त्यावेळेला ते सामाजिक कामांकडे प्रवृत्त होतील. एक त्यांचं कर्तव्य म्हणून नव्हे तर ते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून. ज्या दिवशी हे होईल की हा समाज माझा आहे, जर इथे काही चांगलं होत असेल तर त्याच्यात मी असलोच पाहिजे, मी नसलो असं कसं होईल, असं त्याला उलट वाटायला पाहिजे. हे वाटायला नको की तुम्ही माझ्याकडे पैसे मागले म्हणून मी ते पैसे दिले, त्याला काही अर्थ नाही. त्या सत्कार्यात आपला सहभाग असला पाहिजे, तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, तो आत्मिक आनंद आहे. बरोबर. आणि हा आत्मिक आनंदाचा सौदा, या आत्मिक आनंदाचा सौदा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संपत्तीशी करू शकत नाही. जर तुम्हाला हा आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला परिश्रम करूनच हे सगळं उभं केलं पाहिजे. इथलं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, इथलं प्रत्येक झाड माझ्याशी बोलतं.
दगड बोलतात हो. काय सांगताय भाऊ? हा दगड इथे आपण का उचलावा? आपण या दगडाला इथेच ठेवून इमारत बांधू शकत नाही का? या झाडाला इथेच ठेवून इमारत बांधू शकत नाही का? हे सातत्याने विचार डोक्यात आले. भाऊ, तुमच्या आयुष्याचा श्वास नव्हे, आत्मा नव्हे, ध्यास नव्हे, तुमचं अख्खं आयुष्य म्हणजेच पर्यावरण आहे. पर्यावरण आणि परिश्रम आहे. वा, केवळ पर्यावरण नका म्हणू. त्याचं कारण आहे पर्यावरण नंतर आलंय, आधी परिश्रम आलाय. परिश्रमातून निर्माण झालेली जी काही साधन सामुग्री असेल त्या साधन सामुग्रीमधून आपल्याला जे काही निर्मिती दिसते ती दिसते. दुसरा एक प्रचंड मोठा सामाजिक क्रांतीचा प्रयोग तुम्ही केला, तो म्हणजे जे जे वंचित आहेत त्या मुलांना एकत्र करून तुम्ही शिक्षणाचा एक प्रयोग केलात. त्यांना संधी उपलब्ध करून त्यांच्याकडून अचाट अशा प्रकारची कामं तुम्ही करून घेतली, त्यांना समाजाच्या एका समतल पातळीवर आणलं. या प्रयोगाबद्दल जरा आम्हाला सांगा. हा प्रयोग म्हणजे मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रातल्या माझ्या जीवनाचा, इतरांनी केले असतील मला माहिती नाही, परंतु मी हा केला का, कसा आणि आहे काय तो प्रयोग. आधी आहे काय तो प्रयोग हे बघू. म्हणजे फुटपाथवर किंवा रस्त्याच्या बाजूला ज्या झोपड्या असतात त्याच्यामध्ये आमचे गांधी तीर्थचे लोक गेले. त्यांच्याकडे येलो कार्ड आहे याच्यावर आम्ही काही गेलो नाही, परंतु येलो कार्ड आहे का याचा तपास जरूर केला आणि त्यांच्या घराचे फोटो काढले, त्यांच्या संमतीने फोटो काढले. त्यांचं घर कसं आहे, ते राहतात कसे, ते होतात काय, असं मला हे सगळं माहिती आहे. कारण मी खेड्यात जन्माला आलोय आणि माझा अजूनही ती नाळ मी काही तोडलेली नाही, त्याच्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. म्हणजे गरिबी काय आहे आणि गरीब कसे असतात हे दोन्ही गोष्टी माहिती आहेत. तर इथे ही गरिबी जाऊन बघितली आणि तशी पोरं आम्ही एक 7,000 पोरं निवडली. पोरं आणि 7,000 पोरं आणि पोरी. या 7,000पैकी आता आपल्याला फक्त 300 घ्यायची होती. या 7,000 या सगळ्या पोरांशी आणि पोरींशी आम्ही बोललो आणि जर एका घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल आणि एका घरातून एकच घ्यायचं असं ठरलेलं असल्यामुळे मुलगी घेतली, मुलगा घेतला नाही. का? जशी परिश्रम ही आपली संस्कृती आहे तशी महिला संस्कृतीला जर आपण खऱ्या अर्थाने महत्व देणार नसू तर एक समजून घ्या की तुम्ही सुशिक्षित व्हाल परंतु तुम्ही सुसंस्कारित होणार नाही. वा, वा. संस्काराची सुरुवात ही तिच्या पोटातून सुरू झालेली असते आणि तेव्हापासूनचे ते जे काही संस्कार आहेत तेच तुमच्या जीवनाची शिदोरी आहे. म्हणून मला असं वाटतं की एका स्त्रीला सुशिक्षित करणं, सुसंस्कारित करणं हे 10 माणसांना संस्कारित आणि सुशिक्षित करण्यासारखं आहे. 10 म्हणून तुम्ही मुली निवडल्या, म्हणून त्या घरामधल्या मुली निवडल्या. आज माझ्याकडे रेशो एकदम फिट आहे, म्हणजे 50% अशी तुम्ही 300 मुलं निवडली. आता ही 300 मुलं जी निवडली त्यांना हे सांगणं की तुम्ही चांगले कपडे घालून या, तुम्हाला युनिफॉर्म पाहिजे, तुम्हाला जोडे पाहिजे, त्याच्याशिवाय मी तुम्हाला येऊ देणार नाही, मूर्खपणा होता, शुद्ध मूर्खपणा होता. त्यांच्याकडे खायला प्यायला काही नसतं हे आपल्याला माहिती होतं. अशी मुलं तुम्ही निवडली. अशी मुलं निवडली. त्या मुलांना सगळ्या त्यांच्या जीवनाची जबाबदारी, शैक्षणिक जीवनाची जबाबदारी आपण घेतली. म्हणजे त्यांचं खाणं पिणं, त्यांचे कपडे लत्ते, खेळ, त्यांच्यासाठी लागणारी सामुग्री सगळी. वडिलांकडे पालकांकडे फक्त एकच काम ठेवलं. ते काम कोणतं? त्यांनी मुलाला शाळेत आणून घालावं आणि तिथून घेऊन जावं. एवढंच काम फक्त त्यांनी करायचं आहे. बाकी सगळं पालकत्व आपल्याकडे आहे. रिझल्ट काय झाला? अशी शाळा सुरू झाली. फार मोठा ही शाळा गावातच पाहिजे होती. ती काही मी इथे आणू शकलो नसतो 7 किलोमीटर, कारण ते यायला जायला जेवढे पैसे लागले ते मूर्खपणा ठरला. म्हणून ती गावात शाळाच पाहिजे होती. आता शाळेमध्ये माझ्याकडे असा काही प्लॉट नव्हता. म्हणून म्युन्सिपाल्टीला विचारलं की तुमची 15 वर्ष झाली ही शाळा बंद आहे, 15 वर्ष झाली, तुम्ही ही शाळा आणि प्लॉट देऊन टाका, मी ही शाळा पाडून टाकेन आणि नवीन इथे चांगली वास्तू उभी करेन आणि मी अशा रीतीने ह्या करेन. तर त्याने म्युन्सिपाल्टीने सांगितलं की आमचे जे मेंबर असतील त्यांचे जे काही रिकमेंडेशन येईल किंवा त्यांचे येतील त्या तुम्ही त्यांची काही मुलं घेतली पाहिजे, याची काही घेतली पाहिजे, त्याची काही घेतली. मी त्यांना हात जोडले की मी असलं काही करणार नाही.
माझा स्वतःचा त्याच्या मागचा एक विचार आहे, तो मोठा विचार आहे असं मी मानतो. समाजाच्या पुढे मला हे ठेवायचं आहे की जर आपण सारखी संधी दोघांना उपलब्ध करून दिली तर ती मुलं आपल्या मुलांच्या पुढे जातात. भाऊ, याच्यावर तुमचा विश्वास आहे? आहे, 100% आहे. आणि ते पाहतोय ना, तुम्ही ज्यावेळेला जाल तुम्ही बघा ती शाळा आणि त्यांचा परफॉर्मन्स बघा. पहिलीचा पोरगा, दुसरीचा पोरगा, तिसरीचा पोरगा, आणि तो काय काय काम करतोय, कसं कसं बोलतोय, त्याच्या अंगामध्ये येतो आत्मविश्वास किती मोठा निर्माण झालाय. सगळ्या यशाचं जर कुठे कुठे गमक असेल तर आत्मविश्वास आहे. जर त्याच्यात तो आत्मविश्वास आजपासून निर्माण झाला तर तो आपल्या मुलांपेक्षा कमी कसा उलट चांगला होईल, कारण त्याला परिश्रम करण्याची सवय ऑलरेडी आहे. वा. आणि त्यांनी तो रोज तेच बघतो. आणखी वेगळ्या दुसरी गोष्टी बघतो ते खोटं आहे, त्याचं कारण असं कोणी दारू पिताना बघतो, त्यांचे कोणी सिगारेट फुकताना बघतो, ते सगळं ते बघतो. आणि ते सगळं बंद होतं हे लक्षात घ्या. म्हणजे ती मुलं घरी जाऊन सांगतायत वडिलांना असं करू की नका. तुम्ही असं केल्याने काय होतं, कारण शाळेमध्ये आम्हाला हे शिकवलं जात आहे की असं होतं म्हणून. आईला तुम्ही मारू नका, ते जाऊन त्याच्या पाया पडतात. हे आता घडतंय हे तुमच्या आता शाळेमध्ये? घडतंय माझ्या शाळेमध्ये. माझ्या शाळेतली पोरं येऊन ते पालक येऊन आम्हाला सांगताय की हे असं आहे. आता तुम्ही म्हणाल किंवा हे असं कसं शक्य आहे, आम्ही त्यांना एअर कंडिशन रूम मध्ये झोपवतो, हे करतो ते करतो, एवढं चांगल्या शाळेमध्ये टाकतो, अगदी म्हणजे चांगलीच चांगली, आम्हाला नसेल तरी कर्ज काढतो, पण त्याला चांगलं शिक्षण देतो, मग तरी घडत नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की याच्यापैकी तो पुढे जाईल, हे कसं? अगदी इंटरेस्टिंग आहे ते. मी तुम्हाला सांगतो की त्याच्या जीवनामध्ये जो व्हायब्रन्स आहे, त्याची पाठी अगदी स्वच्छ आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे असले संस्कार नाहीच आहेत. आणि त्याच्यावर जे संस्कार आहेत ते परिश्रमाचेच आहेत. आता या परिश्रमाला जर आपण थोडंफार वळण देऊ शकलो तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या मुलांना जेवढं आपण खराब करतो तेवढी हे मुलं पुढे जास्ती जातील. त्याला आपण चॉकलेट देतो, मग त्याचे दात खराब होतात म्हणून आपण त्याला डेंचर करतो. अशा पद्धतीने आपण कमावण्यासाठी जेवढा वेळ देतो त्याच्याऐवजी घालवण्यासाठी आणखी देतो. त्यांच्याकडे प्रॉब्लेमच नाही ना, त्यांचे दात आहे अगदी स्वच्छ आहे, काही त्यांना प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघा तिकडे जाऊन ज्यावेळेला तुम्ही जाल शाळेमध्ये त्यावेळेला तुम्हाला दिसेल. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की त्यांच्यातला ही जी काही चमक आहे, ही चमक आपल्या पोरामध्ये येणं शक्य नाही. निगेटिव्हिटी पासून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याची ती आपण का नाही बघत? आज जर माझा प्रयोग सक्सेसफुल झाला तर तुम्हाला हे पटेल ना की समाजामध्ये अजूनही अशी चांगली माणसं आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.